उपस्थित बौद्ध जन हो, तुमच्या ठाई वसत असलेल्या बुद्धांकुरास माझा विनम्र अभिवादन आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी मला माझे विचार मांडण्याची जी संधी मिळाली तुमच्या समोर सगळ्यांच्या, ते आमचे मित्र टेंबरे सर, राजकुमार जवादे यांच्यामुळं आज ही संधी मला मिळाली. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे. मंचकावर बसलेले सर्व सन्माननीय, सगळ्यांची नावं आता मी घेत नाही. बांधवांनो, जो विषय सध्या जो चर्चेला जात आहे त्याच्यामध्ये अनेक विद्वानांनी आपली मतं दिलेली आहेत, अनेक नेत्यांनी आपली मतं दिलेली आहेत, अनेक साहित्यिकांनी आपली मतं दिलेली आहेत, अनेक कार्यकर्त्यांनी आपली मतं दिलेली आहेत आणि या सगळ्यांची मतं समाजापर्यंत गेलेली आहे. आणि समाजापर्यंत ही सगळी मतं गेल्यामुळं समाज गोंधळाच्या स्थितीमध्ये आहे आणि त्याच्यातून समाज बांधव म्हणून एकत्र येऊन आपण या विषयावरती चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानंच ही मीटिंग आज आपण लावलेली आहे. या विषयावरती येण्याच्या अगोदर एक 5 मिनटं जो बॅनर या ठिकाणी आमचा जो या ठिकाणी आहे बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनचा, तर या नावामध्येच तुमच्या लक्षात आलं असेल की बुद्धिस्ट हे मायनॉरिटी आहेत. कायद्यानं काय म्हटलं मी लक्षात घ्या, कायद्यानं आत्ताच्या सध्याला वर्तमान परिस्थितीमध्ये बुद्धिस्ट हे कायद्यानं मायनॉरिटी आहेत आणि बुद्धिस्ट हे कायद्यानं शेड्यूल कास्ट पण आहेत. मी ह्याचं स्पष्टीकरण नंतर देतो तुम्हाला की हे असं कसं झालं, याला जबाबदार कोण. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, पहिल्यांदा आपण हे ठरवलं पाहिजे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत ना, आहोत की नाही, आहोत की नाही. हां, कारण अनुयायी आणि भक्तामध्ये फरक असतो म्हणून मी विचारलं. कारण अनुयायी हा आपल्या नेत्याच्या पावलावरती पाऊल टाकत असतो. आपण ज्यांना आपण प्रेरणास्थान मानतो त्याच्या पावलावरती पाऊल टाकत असतो. भक्त मात्र काय करत असतो, फक्त त्याची पूजा करत असतो. आणि म्हणून आम्ही बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनच्या माध्यमातून आम्ही 2च उद्देश ठेवले. एक पहिला उद्देश आहे जात विरहित बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं, हा एक पहिला उद्देश आहे. जात विरहित बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं. खरं तर बौद्धांमध्ये बुद्ध धम्मात जाती आहेत का, आहेत का, नाही ना. कालपर्यंत आम्ही हेच म्हणत होतो की नाही, कालपर्यंत आम्ही हेच म्हणत होतो बुद्ध धम्मात जाती नाहीत. पण आज 70 वर्षानंतर आमचं नेतृत्व करणारे, बाबासाहेबांची क्रांतिकारी चळवळ चालवणारे, मग ती राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो, आज 70 वर्षानंतर आम्हाला सांगायला लागलेत तुम्ही स्वतःला महार समजा, तुम्ही आता महार बना. हे उलट परिवर्तन चाललंय काय. आणि म्हणून आम्ही बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनची स्थापना केली आत्ता जस्ट 6 डिसेंबर 2025ला, जास्त दिवस त्याला झालेले नाहीत आहे. आणि पहिला उद्देश ठेवला जात विरहित बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं. खरं तर हे असं म्हणण्याची पाळी आली आम्हाला, जात विरहित बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं. बौद्ध धम्मात तर जाती आहेच नाही, ही पाळी आमच्यावरती आलीच नाही पाहिजे होती.
पण ती आली. असो, वास्तव स्वीकारलं पाहिजे. आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे. आणि दुसरा उद्देश ठेवला की मायनॉरिटी म्हणून बौद्ध धर्मीयांना ज्या सवलती सरकार देतं त्या सवलती बौद्ध समाजापर्यंत पोचवणं, बौद्ध लोकांपर्यंत पोचवणं, असे दोनच उद्देश ठेवून बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनची आम्ही स्थापना केलेली आहे. आणि म्हणून ही आमची जबाबदारी लागते की वर्तमान स्थितीमध्ये बौद्ध समाजामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्या गोंधळामध्ये आमची भूमिका तुमच्यापर्यंत ठेवणं, म्हणजे समाजामध्ये आमची भूमिका समाजामध्ये ठेवणं. आणि म्हणून ही भूमिका ठेवत असताना मी पहिल्यांदाच जो प्रश्न तुम्हाला विचारला की आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत का, तर आपण सगळेजण हो म्हणालात. आणि म्हणून या संदर्भात, या विषयाच्या संदर्भात भूमिका मांडत असताना, या विषयावरती बोलत असताना बाबासाहेब आंबेडकरांचे एक दोन कोट जे आहे ना ते कोट आपण समजून घेऊया आणि मग या विषयावरती आपण बोलूया. कारण का ॲज इट इज बाबासाहेबांच्याच शब्दामध्ये बोललं तर जरा थोडंसं चांगलं होऊ शकतं. पहिलं मी एक कोट इथं या ठिकाणी सांगतो तुम्हाला. तो 14 जानेवारी 1951चा आहे. वरळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, जातीला मानणारे लोक बौद्ध होतात, जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मूळच नाहीसे करतात. सर्व वाईट चालीरीती घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही. यामध्ये बाबासाहेबांना काय सांगायचं होतं की जातीला मानणारे जे लोक आहेत ते लोक बौद्ध धर्मामध्ये येतात आणि बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म करतात. आज जर जे बौद्ध झालेले लोक आहेत त्या बौद्ध झालेल्या लोकांनी जर जातीचं समर्थन केलं तर हा बौद्ध धर्म सुद्धा ब्राह्मणी धर्म होईल की नाही. कारण का आज ज्या पद्धतीनं आमचे जे सिनियर्स आहेत ते ज्या पद्धतीनं सांगतात की येणाऱ्या जनगणनेमध्ये पूर्वाश्रमीची तुम्ही जात लिहा, हा जर का संदेश मांडला तर बौद्ध धर्मामध्ये महार बौद्ध, चांभार बौद्ध, चर्मकार बौद्ध, ढोर बौद्ध, पारधी बौद्ध असं होणार आहे. आणि ह्या सगळ्या जाती ही ब्राह्मणी धर्मातल्या जाती आहेत. तुम्ही म्हणाल की अरे ह्या तर हिंदू धर्मातल्या जाती आहेत. हो, ह्या हिंदू धर्मातल्याच आहे, पण हिंदू धर्म हा स्थित्यंतर होत आलेला आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आजचा हिंदू धर्म पूर्वीचा वैदिक धर्म आहे, वैदिक धर्माचा ब्राह्मणी धर्म झाला आणि ब्राह्मणी धर्माचा आत्ता जो आहे तो हिंदू धर्म झालेला आहे. हा स्थित्यंतर होत झालेला धर्म आहे आणि हे बाबासाहेबांना माहित होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे 51ला बोलतात, 51ला, की जातीला मानणारे लोक बौद्ध धर्मात येतात आणि बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म करतात. काय भविष्यात बौद्ध धर्माला ब्राह्मणी धर्म तुम्ही करणार आहात का? जातीची मानसिकता जोपासून आम्ही या जातीचे, आम्ही त्या जातीचे पण बौद्ध, असं जर का तुम्ही मानसिकता ठेवली तर उद्या भविष्यात निर्माण होणाऱ्या बौद्ध धर्म हा ब्राह्मणी धर्मासारखा होईल. त्याला जबाबदार कोण? याचा विचार करण्याची आज गरज आहे. या ठिकाणी मी दुसरा कोट या ठिकाणी तुम्हाला सांगतो. 18 मार्च 1956ला आग्र्याला बाबासाहेबांचं भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की
माझ्या बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहणार नाही. म्हणजे मी जर का बौद्ध धर्म स्वीकारला तर मी अस्पृश्य राहणार नाही, याचा अर्थ मी शेड्यूल कास्ट राहणार नाही. लक्षात घ्या. आपण सर्व बौद्ध झाल्यावर, हे फार इम्पॉर्टंट कोट बाबासाहेब आंबेडकरांचा मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे आज जी परिस्थिती जी आहे, या परिस्थितीची जाणीव बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या अगोदरच झालेली होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण सर्व बौद्ध झाल्यावर राखीव जागेचे अधिकार राहणार नाहीत. बाबासाहेब काय म्हणतात की आपण सर्व बौद्ध झाल्यावर राखीव जागेचे अधिकार राहणार नाहीत. त्याचबरोबर आपण हेही ध्यानात ठेवले पाहिजे की विधिमंडळे, लोकसभा यातील राखीव जागांची मुदत घटनेप्रमाणे फक्त 10 वर्षाची आहे. ती मुदत लवकरच संपणार आहे. म्हणजे राखीव जागा सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत आणि आपल्याला राखीव जागेचे अधिकार पण मिळणार नाहीत. मग बाबासाहेब पुढे म्हणतात, आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत. शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहावे लागेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राखीव जागा काय आयुष्यभर राहणार आहेत का? आपल्याला स्वतःचं सामर्थ्य निर्माण करावं लागेल आणि त्याच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागेल. 1956 बाबासाहेब आंबेडकर आग्र्याच्या भाषणामध्ये आपल्याला सांगतात. पुढे काय म्हणतात बघा, शेवटी आपल्याला आपल्याच पायावर उभे राहिले पाहिजे. राखीव जागांच्या पांगुळ गाड्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही. बौद्ध झाल्यानंतर मला तुमचे नेतृत्व करता येणार नाही आणि मला फेडरेशनमध्ये राहता येणार नाही, म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये. बौद्ध झाल्यावर राजकारण सोडणार नाही, मात्र शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार नाही. मी आपल्या स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवीन. मग माझा विजय हो अथवा पराजय हो त्याची मला पर्वा नाही. कळला का बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश काय आहे? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरापूर्वीच सांगितलं की धम्म स्वीकारल्यावरती आमचे अधिकार कोणतेच राहणार नाहीत, ना आरक्षणाचे ना राखीव जागांचे. तुम्हाला तुमचं सामर्थ्य निर्माण करावं लागेल आणि तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावरती तुम्हाला उभं राहावं लागेल. अशा पद्धतीचा क्रांतिकारी संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अनुयायी आज इतकं हतबल झालोय आपण. आज इतकं हतबल झालो आहे का आपण? इतके कमजोर आहोत का आपण? याचा विचार करण्याची आज आपल्याला वेळ आलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यांनी नेतृत्व या समाजाचं केलं, याचा इतिहास आपण थोडक्यामध्ये बघूया. जास्त आपल्याला खोलात जायचं नाही. पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकर या समाजाचं नेतृत्व करत होते त्यावेळेला या समाजाच्या सर्वांगीण विकासाची तरतूद हमेशा बाबासाहेब आंबेडकरांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हा समाज सगळ्या बाजूने अधिकारहीन झालेला होता, पिचलेला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाचं नेतृत्व करत असताना त्यांचा सर्वांगीण विकास हा डोळ्यासमोर ठेवला होता. आणि म्हणून जेव्हा पण संधी बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या सर्वांगीण विकासाचं धोरण समोर ठेवलेलं आहे. 1932 जेव्हा लंडनच्या गोलवेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले
त्यावेळेला त्या गोलमेज परिषदेमध्ये एक अल्पसंख्याक समिती नेमली गेलेली होती आणि त्या अल्पसंख्याक समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधित्व करायला गेले होते SC STचं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं भूमिका मांडली, आपली कैफियत मांडली, आपल्या समाजाचं दारुण चित्र त्या समितीचे अध्यक्ष रेम्से मॅकडोनल्ड, ते इंग्लंडचे त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्यासमोर ठेवली. आणि मग काय झालं? रेम्से मॅकडोनल्डला बाबासाहेब आंबेडकरांनी ही आपल्या अस्पृश्य समाजाची ठेवलेली कैफियत ही त्यांनी ऐकली आणि त्यांनी भारतामध्ये सायमन कमिशन पाठवलं. सायमन कमिशन माहिती आहे ना सगळ्यांना? भारतामध्ये सायमन कमिशन पाठवलं. कशासाठी? तर या समाजाची काय स्थिती आहे आणि त्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, म्हणजे आम्हाला मदत करण्यासाठी सायमन कमिशन भारतामध्ये आलं. पण त्याला विरोध कोणी केला? आम्ही ज्याला ब्राह्मणवादी मनुवादी म्हणत असतो त्या चळवळीतल्या लोकांनी विरोध केला, इतका टोकाचा विरोध केला. त्या विरोधामध्ये लाला लजपत राय सारखा माणूस, त्या विरोधामध्ये जेव्हा लाठी हल्ला होतो त्या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपत राय सारखा माणूस मरतो, त्याचा मृत्यू होतो. म्हणजे इतका टोकाचा विरोध. कशासाठी? तर या समाजाला काय मिळू नये. ह्यांनी तर अगोदरपासून सगळी सूत्र आपल्या हातामध्ये ठेवून या समाजाला पंगू बनवलं. पण इंग्रज आम्हाला देत होते ते पण ह्यांना मिळालं नाही पाहिजे आणि म्हणून त्यांनी सायमन कमिशनला विरोध केला. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी वेलकम केलं. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी वेलकम केलं आणि त्या सायमन कमिशन समोर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मागण्या ठेवल्या. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या आणि आम्हाला 2 मताचा अधिकार द्या. बाबासाहेब आंबेडकरांची ही मागणी मान्य झाली आणि ही मागणी मान्य झाल्याच्या नंतर रेम्से मॅकडोनल्ड ही मागणी मान्य करेल आणि या लोकांना स्वतंत्र मतदारसंघ मिळेल, 2 मताचा अधिकार मिळेल आणि हे आमच्या डोक्यावरती बसतील याची जाणीव मनुवाद्यांना झाल्यामुळं गांधीजीला पुढं करून, गांधीजीच्या माध्यमातून आमरण उपोषण करून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं कष्टानं मिळवलेलं स्वतंत्र मतदारसंघ आणि 2 मताचे अधिकार गांधींनी हिरावून घेतले आणि आमच्या पदरामध्ये फक्त संयुक्त मतदारसंघ आला आणि मताचा अधिकार आला. 1932ला बाबासाहेबांना अपयश आलं. त्यानंतर घटना निर्मितीचं कार्य सुरू झालं. घटना निर्मितीचं कार्य सुरू झाल्यावरती घटना समितीमध्ये सुद्धा अल्पसंख्याक समितीची निर्मिती झाली आणि त्या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल होते आणि त्या सुद्धा अल्पसंख्याक समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर या SC STचे अल्पसंख्याक म्हणून प्रतिनिधी त्या समितीमध्ये होते. काय झालं? आता घटना तयार करण्याचं काम चालू आहे, लक्षात घ्या. 1949 ची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आणि बाबासाहेबच ते घटनेचं काम करत होते आणि त्या समितीमध्ये जर निर्णय झाला असता तर घटनेच्या प्रमाणच या समाजाला मायनॉरिटीचा दर्जा त्याच वेळी मिळाला असता आणि घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मायनॉरिटी म्हणून या समाजाला सगळे अधिकार घटनेच्या माध्यमातून दिले असते. ही जाणीव मात्र सरदार वल्लभभाई पटेलला झाली आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेलनी एक चाल खेळली. सरदार वल्लभभाई पटेलनी त्या समितीमध्ये जे इतर धर्माचे जे धार्मिक अल्पसंख्याक म्हणून सदस्य होते, मग त्यात मुस्लिम होते, शीख होते, ख्रिश्चन होते, या सगळ्यांना सोबत घेतलं, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला मिळालेलं आरक्षण, धार्मिक अल्पसंख्याक म्हणून तुम्हाला जे मिळालेलं आरक्षण आहे ते तुम्ही सोडा. हे इंग्रजांनी दिलेलं होतं त्यांना आरक्षण, विशेष आरक्षण. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये मागणी केली होती, त्या समितीमध्ये मागणी केली होती की ख्रिश्चन, मुस्लिम, शीख यांना ज्या पद्धतीनं आरक्षण दिलं जातंय तसं तर आम्हाला पाहिजेलच,
परंतु त्याच्यापेक्षाही विशेष अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत. कारण हे धार्मिक अल्पसंख्याक म्हणून त्यांना आरक्षण दिलं जात होतं, एक विशेष सवलती दिल्या जात होत्या, पण ह्यांना तर काहीच नव्हतं आणि म्हणून ह्यांना विशेष आरक्षण देण्याची गरज आहे अशा पद्धतीची मागणी केली. परंतु सरदार वल्लभभाई पटेलने इतर सदस्यांना सोबत घेऊन त्यांना मिळालेलं आरक्षण नकार द्यायला सांगितला. का? कारण का ह्यांनी जर का नकार दिला तर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली तरी सुद्धा आपण त्यांना नकार देऊ शकतो, कारण का यांनाच मिळत नाही तर तुम्हाला कुठलं देणार, अशा पद्धतीनं षडयंत्र करून 1949 साली सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना तिथं अपयश आलं. ही मागणी अमान्य केली, बाबासाहेबांना तिथं सुद्धा अपयश आलं. ही 1949ची गोष्ट. ही मी तुम्हाला आत्ता का सांगितली? आत्ता यासाठी सांगितली की बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाबद्दल त्यांची मेंटॅलिटी काय होती, तर हा समाज हा मायनॉरिटी आहे, हा अल्पसंख्याक समाज आहे आणि हा हिंदू धर्मापासून वेगळा समाज आहे. हिंदू धर्माचा आणि या समाजाचा काही संबंध नाही. हा अस्पृश्य समाज आहे आणि हा हिंदू धर्मापासून वेगळा समाज आहे. आणि म्हणून त्यांची ही जी दयनीय अवस्था जी आहे, याच धर्माच्या व्यवस्थेनं त्यांची ती दयनीय अवस्था केलेली आहे. आणि म्हणून या धर्माचा आणि या अस्पृश्य समाजाचा काडीचाही संबंध नाही आणि म्हणून त्यांना विशेष अधिकार देण्याची गरज आहे, विशेष सवलती देण्याची गरज आहे, अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. म्हणजे 32 पासून बाबासाहेब आंबेडकर हा समाज मायनॉरिटी आहे, हिंदू धर्मापासून वेगळा आहे, त्याला विशेष आरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 पासून घेतलेली आहे. पण त्यामध्ये बाबासाहेबांना यश आलं नाही. मग काय झालं? बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, 1956ला धर्मांतर केलं, 50ला संविधान अस्तित्वात आलं आणि संविधान अस्तित्वात येण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सूचना रेम्से मॅकडोनल्ड्सला केल्या होत्या 1932ला, हा समाज वेगळा हिंदू धर्मापासून आहे आणि म्हणून 1935ला या समाजाची यादी बनली, या जातींची यादी बनली आणि त्याला शेड्यूल कास्ट असं नाव दिलं. आणि हे शेड्यूल कास्ट यादी जेव्हा संविधान बनलं त्यावेळेला ही स्वतंत्र असणारी यादी, या सगळ्या जाती स्वतंत्र होत्या, या सगळ्या जाती स्वतंत्र असताना संविधान जेव्हा बनलं त्यावेळेला ह्या सगळ्या जाती हिंदू धर्माशी जोडण्यात आल्या. जर तुम्ही जागृत असाल तर मी माझं उदाहरण तुम्हाला देतो. माझ्या आजोबाचं ग्रामपंचायतीमध्ये नोंद काय होती? माझ्या आजोबाचं नाव जिजाबा. माझ्या आजोबाची नोंद ग्रामपंचायतीमध्ये जिजाबा महार होती. त्यांच्या पोटी जन्माला आलेला माझा बाप, त्याची मी ग्रामपंचायतीमध्ये नोंद बघितली. त्यांची नोंद होती सुखदेव जिजाबा कदम हिंदू महार. बघा मी काय म्हणतोय, माझ्या आजोबाची नोंद होती जिजाबा महार आणि माझ्या बापाची नोंद होती सुखदेव जिजाराम कदम हिंदू महार. आणि आज माझी नोंद काय? आज माझी नोंद आहे बौद्ध. मग जिजाबा महार होता त्यावेळेला हिंदू धर्म त्याला जोडला नव्हता. सुखदेव कदम जेव्हा माझा बाप झाला तेव्हा मी तुम्हाला जे म्हटलं की 50ला ह्या जाती हिंदू धर्माशी जोडल्या म्हणून माझा बाप हिंदू महार झाला. आणि 56ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मी सुशिक्षित झालो, ग्रॅज्युएट झालो, राज्यशास्त्रात पदवी घेतली. मला कळायला लागलं, बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचलं, मला कळायला लागलं बाबासाहेबांनी मला बौद्ध आता बनवलंय, मग मी आता बौद्धच बनणार. मग मी झालो बौद्ध. सांगण्याचं तात्पर्य असं की अशा पद्धतीनं आपला इतिहास आलेला आहे
तर तो आत्ताच्या घडीला आम्ही बौद्ध इथपर्यंत आलाय, तर आता आपण माझ्या बापाच्या दुसऱ्या पिढीत जायचं का बौद्ध म्हणून आता आपण पुढे जायचं, हा निर्णय घेण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे. घेणार आहात की नाही निर्णय तुम्ही? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भाकरीपेक्षा मला स्वाभिमान प्यारा आहे. आज त्याच बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जर भाकरीलाच जास्त महत्त्व देत असतील स्वाभिमानापेक्षा, तर त्यांना अनुयायी म्हणता येईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून कोणताही निर्णय घेत असताना समाजाचं नेतृत्व करणाऱ्यांनी कोणताही निर्णय घेत असताना त्या निर्णयाचे पडसाद काय उमटू शकतात याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण विचार करूया की ज्या पद्धतीने समाजामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे, एका बाजूला सो कॉल आमचे सगळे अधिकारी, सगळे साहित्यिक, न्यायाधीश, काही नेते सगळे म्हणतात बौद्धांनी येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्म बौद्ध लिहा, बौद्ध धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध लिहा आणि जातीच्या कॉलममध्ये पूर्वाश्रमीची जात लिहा. आता हा विषय जाहीर बोलण्याचा आहे का? हे जाहीर का बोलावं लागलं माहिती आहे तुम्हाला? कारण आम्ही देशभरामध्ये एक संघ नाही ना, राज्यात एक संघ नाही, अशी आमची कोणती एक संघटना नाही जिथे बौद्धांचा डाटा सगळ्यांमध्ये, सगळ्या बौद्धांचा महाराष्ट्रातला डाटा आहे अशी एकही संघटना नाही. मग मेसेज जाणार कसा? आमची विहारं पण ऍक्टिव्हेट आहेत, पण बाजूबाजूला विहार असलं तर ह्या विहारात काय चालतंय त्या विहारातल्या माणसाला माहित नाही, आणि त्या विहारात काय चालतं ह्या विहारातल्या माणसाला माहित नाही. मग जाहीरच बोलावं लागेल ना सोशल मीडियावरती. पण आम्ही एक संघ असतो, आमची विहार एकमेकाशी जोडली असती तर आम्हाला जाहीर बोलण्याची गरज भासली असती का? आम्ही आमच्या विहारात समाजाला बोलवलं असतं आणि आमचा निर्णय समाजाला विहारात सांगितला असता आणि विहारात सांगितलेला निर्णय अख्ख्या देशभर तो राबवला गेला असता. पण आज तशी स्थिती नाही आहे आणि म्हणून सोशल मीडियावरती बोलावं लागतंय. आमच्या नेत्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या संघटनांना, आमच्या साहित्यिकांना, आमच्या विद्वानांना, आमच्यातल्या न्यायाधीशांना, वकिलांना सोशल मीडियावरती बोलावं लागतंय का? आमचा समाज एक संघ नाही आणि कुठल्याही संस्थेकडे बौद्धांचा डाटा नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग सोशल मीडियावरती हे जे बोलतायत आणि जो निर्णय समाजाला सांगतायत, तर बुद्ध म्हणतात की कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागं कारण असतं, विनाकारण कोणत्या गोष्टी होत नाहीत, बरोबर ना? मग जर विनाकारण कोणत्या गोष्टी होत नाहीत तर जे आमचे बांधव आहेत ते पण आमचे बांधवच आहेत ना. जी भूमिका मांडतायत ते काय आमचे शत्रू थोडी आहेत, ते पण आमचे बांधव आहेत. आणि आमचा बांधव सांगतो कारण कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागं हे रिझन असतं असं बुद्ध सांगतात. तर यांनी जे रिझन्स आम्हाला महार बनवण्यासाठी जे सांगितलेलं आहे त्याची वर्तमान स्थितीमध्ये स्थिती काय आहे याची आपल्याला वर्तमान स्थितीमध्ये हे करावं लागेल ना, त्याचं परिमार्जन करावं लागेल ना त्याचं. आणि म्हणून जातीच्या कॉलममध्ये पूर्वाश्रमीची जात लिहा बौद्धांना सांगत असणारे लोक आमचेच बांधव, ते असं म्हणतात की जर आम्ही जात नाही लिहिली तर काय होईल? एससीची संख्या कमी होईल. काय होईल? शेड्यूल कास्टची संख्या कमी होईल. मला प्रश्न हा पडतो, अरे मी बौद्ध आहे, बौद्धांची संख्या वाढवण्यासाठी मी बोललं पाहिजे, पण शेड्यूल कास्टची संख्या कमी होते म्हणून मला दुःख होतंय आणि ती वाढली पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या समाजाला सांगतोय, कुठल्या बौद्ध समाजाला सांगतोय की तुम्ही शेड्यूल कास्ट लिहा, तुम्ही पूर्वाश्रमीची जात लिहा. कशासाठी? तर शेड्यूल कास्टची संख्या कमी होते.
अरे मी बौद्ध आहे, बौद्धाची संख्या कमी होईल, मला काय वाटत नाही का त्याचं? बौद्धाची संख्या वाढली पाहिजे अशी भूमिका माझी का नाही? आणि मी असं म्हणतो सेडुकाची संख्या कमी होईल ना? अरे हो, आम्हाला ती कमीच करायची आहे, आम्हाला ती कमीच करायची आहे, इतकी कमी तिची संख्या आम्हाला 0 करायची आहे. आणि नुसती एससीचीच नाही तर या देशातल्या एसटीची पण जातीची संख्या आम्हाला 0 करायची आहे. या देशातल्या ओबीसीची जातीची संख्या सुद्धा आम्हाला 0 करायची आहे. का? कारण आम्हीच म्हणतो ना, हे पूर्वाश्रमीचे आमचे बौद्ध आहेत, पूर्वाश्रमीचे आमचे बौद्ध बांधव आहेत. आणि मग आज ते जातीच्या जंजाळात जर का गुंतलेले असतील तर त्याला बाहेर काढायचं काम कोणाचं आहे? आणि म्हणून आम्ही असं म्हणतो ही जबाबदारी आमची, बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या खांद्यावरती जबाबदारी देऊन गेलेली आहेत. या देशाला बौद्धमय करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावरती देऊन गेलेली आहेत. आणि ती भारत बौद्धमय तेव्हाच होईल, या देशातलं जातीचं समूळ उच्चाटन होईल, तेव्हाच भारत बौद्धमय होईल, त्याशिवाय कोणताही दुसरा मार्ग नाही. मग या जातीची संख्या आम्हाला 0 करायची आहे. का? कारण भारताला बौद्धमय करायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही कुठेही गेलात तर जात नावाचा राक्षस तुमच्या आडवा आल्याशिवाय राहणार नाही. मग जात नावाच्या राक्षसाला आडवा आला तर त्याला आडवा करायचा का त्याला मिठी मारायची, का त्याला आपलं करायचं? बौद्ध समाजाने आता निर्णय घेण्याची पाळी आलेली आहे. जे स्वाभिमानी बौद्ध आहेत ते निश्चित घेतीलच. कारण मला माहित आहे समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला स्वाभिमान बाणा सोडत नाहीत. आणि दुसरं, वेळ आली तर लाचारी पत्करायला सुद्धा कमी करत नाहीत. अशा प्रकारची 2 माणसं समाजामध्ये असतात. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत ज्याचा त्याने विचार करावा. आणि म्हणून जर एससीची संख्या कमी झाली, त्याचं जर दुःख आमच्याच बांधवाला होत असेल तर हे आमचे बांधव कोणाचं काम करतात? बाबासाहेबांचं? की ज्यांना या देशामध्ये जाती व्यवस्था टिकवून ठेवायचं आहे त्यांचं? एवढे तर आम्ही मूर्ख नाहीत. कळतंय आता आम्हाला या देशामध्ये जाती व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी, आमच्या फायद्यासाठी नाही आहे, त्यांच्या फायद्यासाठी जाती व्यवस्था टिकली पाहिजे. आणि म्हणून ते कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काम करतात. याचं उदाहरण एक सांगू तुम्हाला. याचं उदाहरण आहे 90चा कायदा. 90ला बौद्धांसाठी एक कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये अनुसूचित जातीतून जे बौद्ध होणार आहेत त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा दिला जाईल, त्यांना अनुसूचित जातीचे समजण्यात येईल, अशा पद्धतीचा कायदा 1990ला केला. आणि सांगितलं हिंदू आणि शीख धर्माप्रमाणे बौद्ध धर्मात सुद्धा अनुसूचित जातीचे लोक असतात. तो कायदा वाचा जरा. वाचलाय का इथं कुणी? 1990च्या कायद्यामध्ये सांगितलं की हिंदू आणि शीख धर्माप्रमाणेच बौद्ध धर्मात सुद्धा अनुसूचित जातीचे लोक असतात. माझा बाप सांगून गेला की बौद्ध धर्मात कोणत्या जाती नाहीत, पण सरकारने आम्हाला सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये अनुसूचित जातीचे लोक असतात. आणि त्यावेळेला या देशातल्या एकाही स्वाभिमानी बौद्धानं त्याला विरोध केला नाही आणि विचारला नाही प्रश्न की बौद्धांमध्ये जर का अनुसूचित जातीचे लोक आहेत तर ते कोणत्या अनुसूचित जातीचे लोक आहेत? सरकार सांगा जरा आम्हाला. विचारला का कोणी प्रश्न? आणि अजून काय सांगितलं? बंजे की बात. हे त्यांनी 1950चा जाती आदेश त्याच्यात संशोधन केलं म्हणे.
म्हणजे 1950ला ह्या सगळ्या जाती फक्त हिंदू धर्माला जोडल्या होत्या. त्याच्यानंतर 1956ला त्या जाती आदेशामध्ये पुन्हा संशोधन केलं आणि त्या जाती हे शीख धर्माला जोडल्या आणि 90ला पुन्हा त्या जाती आदेशामध्ये संशोधन केलं आणि बौद्ध धर्मामध्ये अनुसूचित जातीचे लोक असतात. 90ला 56ला धर्मांतर केलं आणि 90ला सरकारला जाग आली आणि सरकार म्हणतंय की बौद्ध धर्मामध्ये सुद्धा अनुसूचित जातीचे लोक असतात. म्हणजे सरकारनं बौद्ध धर्मात जाती आणल्या, आम्ही त्याला विरोध नाही केला, कुणीही त्याला प्रश्न विचारला नाही, एखाद्याने पण तक्रार कोर्टामध्ये केली नाही, एकानेही IPL तर कोर्टामध्ये दाखल केली, PI कोर्टामध्ये दाखल केली नाही. याचा अर्थ सरळ सरळ या देशातल्या तमाम बौद्धांनी हे मानलं की बौद्धामध्ये अनुसूचित जातीचे लोक असतात. हे तुम्हीच मानलं. आता तुम्हीच मानलंय तर मग येणाऱ्या जनगणनेमध्ये तुम्हाला सांगावं लागेल ना अनुसूचित जातीचे लोक कोण आहेत. मग ह्यांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणून ते सांगतात येणाऱ्या जनगणनेमध्ये अनुसूचित पूर्वाश्रमीची तुमची जात लिहा. कळला प्रॉब्लेम काय आहे? हा बर, याचं समर्थन करत असताना अजून काय रिझन्स आमच्या समोर आलेले आहेत. ते सांगतात की अनुसूचित जाती जर नाही लिहिल्या तुम्ही तर त्यांची संख्या कमी होईल आणि त्याचा परिणाम 2 गोष्टीवरती होईल. एक, आमच्या राजकीय जागा कमी होतील आणि 2, आम्हाला जे मिळतो तो फंड कमी होईल. मी तुम्हाला म्हटलं जे रिझन्स देतात त्याचं वर्तमान स्थितीमध्ये त्याचं आपल्याला काय करावं लागेल, चिरफाड करावी लागेल ना, त्याच्यावर चिंतन करावं लागेल ना, कारण ते आमचे बांधव आहेत, ते आमचे शत्रू नाहीत, आमचे मित्र आहेत. चला हे मान्य करतो आम्ही, अनुसूचित जातीची संख्या कमी होईल आणि आमच्या राजकीय जागा कमी होतील. मग राजकीय जागेबद्दल बापानं आमच्या काय सांगितलं? 56ला सांगून गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय जागाबद्दल काय सांगितलं की आता लवकरच, आता मगाशी मी वाचून दाखवलं, 10 वर्षामध्ये राजकीय जागा आपल्या आता नष्ट होणार आहेत. बाबासाहेबांनी राजकीय जागेसाठी फक्त 10 वर्षाची मुदत दिली होती. का दिली होती? त्यांना अगोदरच माहिती होतं की या राजकीय जागेतून जे लोक निवडून जातील आपली, ते व्यवस्थेचे गुलाम बनतील. स्टेटमेंट आहे बाबासाहेबांचं. आणि म्हणून त्यांनी राखीव जागेला जास्त महत्त्व दिलं नाही, कारण का राजकारणामध्ये गेलं पाहिजे, सत्तेत गेलं पाहिजे. सत्तेत गेल्यावरची आपला जो समाज आहे त्याच्या उन्नतीचे कायदे तुम्ही केले पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षासाठी त्यांना संधी दिली. आपल्या लोकांना संधी दिल्यावर काय झालं? आजपर्यंतचा इतिहास आहे. जे लोक राखीव जागेमधून आमदार खासदार झाले, विधानसभेत गेले, लोकसभेमध्ये गेले, त्यांनी कधी अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी कायदे करण्याचा कधी कुणी प्रयत्न केलाय असं मला दिसत नाही. उलट यांच्या विरोधात सरकार निर्णय घेते त्यावेळेला हे सगळे मूग गिळून गप्प बसलेले असतात. ही स्थिती आजची आहे. मग राखीव जागा कमी झाल्या तर काय फरक पडतो आम्हाला? अरे तिथं आमचे प्रतिनिधीच जात नसतील, ज्या पक्षातून निवडून जाते त्या पक्षाचे बटीक म्हणून जर का तिथं जात असतील तर कशाला पाहिजे आहेत आम्हाला या राखीव जागा? बाबासाहेबांनी पण 10 वर्षासाठीच दिल्या होत्या. 10 वर्षानंतर प्रत्येक 10 वर्षाला तुम्ही कुणाचीही मागणी नसताना 10 वर्ष वाढवली जातात या जागा. का जागा वाढवल्या जातात? कारण त्यांना माहित आहेत आयते गुलाम आम्हाला मिळत आहेत आणि म्हणून 10 वर्ष वाढवले जातात जागा. मग राजकीय जागा कमी झाली तर तुम्हाला काय फरक पडणार आहे? तुम्ही सांगता की राजकीय जागा आमच्या कमी होतील. अरे बाबासाहेब स्वतः म्हणतात मी राजकीय या शेड्यूल कास्टच्या रिझर्व्ह सीटमधून मी लढणार नाही. बाबासाहेबांचे पुत्र यशवंत भैयासाहेब आंबेडकर हे सुद्धा बाबासाहेबांच्या पावलावरती पाऊल टाकतात आणि 1957च्या निवडणुकीत जाहीरपणे म्हणतात की मी रिझर्व्ह सीटमधून निवडणूक लढवणार नाही. मग आज काय झालं? भैयासाहेब आंबेडकर एवढंच 1957ला बोलत नाही तर 1971च्या जनगणनेमध्ये
जाहीर पुण्यामध्ये परिषद लावतात आणि त्या जाहीर पुण्याच्या परिषदेमध्ये बौद्ध समाजाला आव्हान करतात, येणाऱ्या जनगणनेमध्ये स्वाभिमानानं बौद्ध लिहा, जाती लिहिण्याची गरज नाही, असं भैयासाहेब आंबेडकर सांगतात. सच्चे पुत्र शोभतात बाबासाहेबांचे. मी आता पुढे नाव नाही घेणार. मग प्रश्न असा आहे, जर राखीव जागा कमी होत आहेत म्हणून सांगताय पूर्वाश्रमीचे महार बना तुम्ही, आणि राहिला प्रश्न दुसरा अजून तुम्ही सांगताय की आमचं जे फंड मिळतो तो कमी होईल. अरे कोणत्या दुनियेत तुम्ही जगताय? काय जरा तरी तुमचं काय जे काय घडामोडी घडतात त्याच्याकडे काही लक्ष आहे की नाही? फंड कमी होतो म्हणता. अरे 1965 पासून 13% तुमचं आरक्षण आहे. 10 वर्षांनी तुमची लोकसंख्या वाढते की नाही वाढते? हा, मग 1965 पासून 13% रिझर्वेशन दिलेलं आहे, ते 2026 पर्यंत तुमचं 13%च आहे. मग संख्या वाढली तरी तुमचं टक्केवारी वाढत नाही. आणि जो फंड अलॉट केला जातो, तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत जो फंड SC साठी जो अलाउड केलेला आहे, तुमचं रिझर्वेशन 13%चं आणि फंड अलॉटमेंट आतापर्यंत कधीही 9%च्या वर गेलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि असं असताना फंड आम्हाला कमी मिळतोय ही ओरड करून तुम्ही पूर्वाश्रमीच्या जातीचं समर्थन करायला तुम्ही लावताय. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की दिलेला फंड एकतर आमच्या टक्केवारीनुसार मिळत नाही. 13% आमची लोकसंख्या गृहीत धरली जाते. आज जवळजवळ 17%ची आमची हे पर्सेंटेज आहे, आणि तरी 13% मिळतं. आणि 13% मिळतंय तरी पण 9%च आम्हाला फंड अलॉट होतो. आणि त्या 9% फंडामध्ये सुद्धा त्यांना वाटलं, म्हणजे आतापर्यंत कधीही 9%च्या 9% फंड या शेड्यूल कास्टच्या विकासासाठी कधीही यूज केलेला नाही. प्रत्येक वर्षी कुठली ना कुठली अशी योजना आणतात आणि त्या योजनेला SCच्या फंडातून पैसा डायव्हर्ट करतात. आत्ताची एक योजना आणली होती, सगळ्यांना माहित आहे कुठली? लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेला पैसा कोणाचा गेला? रेकॉर्ड आहे. लाडकी बहीण योजनेला SC STच्या फंडातून करोडो रुपये त्या लाडकी बहीण योजनेवरती यूज केलं. कुठं तुमचं लक्ष आहे? आणि तुम्ही म्हणता फंड आम्हाला कमी मिळेल. अरे जो मिळतोय ते पण तुम्ही मिळवून घेत नाही, आणि सरकार त्याला वाटेल तेव्हा कुठल्याही योजनेला तुमचा फंड यूज करतंय. तुम्ही काय सरकारचं वाकडं करू शकताय? सरकारचं वाकडं करायचं असेल तर तुमची युनिटी महत्वाची आहे. तुमची युनिटी असेल तर सरकारचं वाकडं करू शकता. नुसतं वाकडंच नाही, आमची युनिटी असेल तर आमचे प्रतिनिधी तिथे जातील आणि सरकारची गचुंडी धरतील. पण आमची युनिटीच नाही आहे, कशा आमचे प्रतिनिधी तिथे जातील? असो, आपल्याला भविष्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावी लागतील. आता समाज आपला काय तेवढा अनपढ राहिलेला नाही आहे, आणि त्याच्यामुळे निश्चित आपण त्याची सगळी उत्तरं शोधणार आहोत. परत दुसरं अजून काय सांगितलं जातं? तुम्ही जर निर्णय जाहीर करताय तर त्याच्यासाठी सपोर्टिव्ह तुमची भूमिका आहे ना. मग दुसरं काय म्हणतात की जर अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी झाली तर आमच्या नोकरीवरती म्हणजे नोकरीवरती परिणाम होईल. तथ्य बघूया, वर्तमान स्थितीतलं तथ्य बघूया. एक तर पहिली गोष्ट, आमच्या समाजाचं आरक्षण म्हणजे नोकऱ्यातलं आरक्षणाचा लाभ घेणारे 2%च लोक आहेत. 98% आमचा समाज आज पण नोकऱ्याच्या आरक्षणाचा फायदा त्याला मिळू शकला नाही. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट की आता प्रायव्हेटायझेशन सरकारनं केलेलं असल्यामुळं जेवढ्यांना अनुसूचित जातीतून आरक्षणाचा लाभ झालाय आणि ते पदावरती गेलेले आहेत, म्हणजे ते जॉबला गेलेले आहेत,
ते जसे जसे रिटायर्ड होत आहेत तसे तसे त्यांची जागा भरली जात नाही. वस्तुस्थिती आहे की नाही? मग ही जागा ते भरत नाहीत, मग त्या जागेवर काम कोण करतंय? तर त्या जागेवरती हे आमचे कंत्राटी कामगार लोक मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात, कारण त्यांना ते सोपं पडतं. 10-15 हजारामध्ये कंत्राटी कामगार मिळतोय. आणि म्हणून तुम्हाला तुमचा घटनादत्त अधिकार असताना सुद्धा आरक्षणाचा प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून तो तुमचा काढून घेतलाय, याची जाणीव पण आम्हाला नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये 40 लाख शेड्यूल कास्ट लोकांच्या बॅकलॉग बाकी आहे. 40 लाख. जर तुम्ही तो बॅकलॉग भरत नाही आणि प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की आमच्या नोकऱ्यावरती परिणाम होतोय. अरे बाबासाहेबांनी सांगितलं स्वतःचं सामर्थ्य निर्माण करा, कारण का आरक्षण आयुष्यभर आपल्याला जाणार नाही, त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. आम्ही नेहमी डिपेंड राहिलो आणि डिपेंड राहिल्यामुळं आज सरकार ज्या पद्धतीनं आमच्याशी वागतंय, सरकारचं आम्ही काय वाकडं करू शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. हे दुसरं कारण दिलं. तिसरं राजकीय जागांचं आहे, ते तर मी तुम्हाला सांगितलं. चौथं, आम्हाला अॅट्रॉसिटी ॲक्टचं प्रोटेक्शन अनुसूचित जातीच्या मुळे मिळतंय. आपण सगळे सुज्ञ आहोत. अॅट्रॉसिटीच्या केसेसच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे? किती लोकांना अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये सजा झाली आहे, त्याचा डाटा काढा. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळं आरक्षणातून आम्हाला जे दिलेलं आहे, काय दिलंय? आम्हाला फंड दिलाय, आम्हाला नोकऱ्या दिल्या, आम्हाला हा एक अजून राहिलं, शाळेची स्कॉलरशिप दिलेली आहे शिक्षणामध्ये. आज जर का ती मिळत असती तर आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन आझाद मैदानमध्ये करायला लागलं नसतं. म्हणजे आरक्षणातून म्हणजे घटनादत्त अधिकार आम्हाला जे दिलेले आहेत, ते अधिकार अशा पद्धतीनं तुमचे काढून घेतले जात आहेत. आणि हे फक्त गाजर आमच्या समोर आरक्षणाचं दिसतं आहे, आणि त्या गाजराला भुलून पूर्वाश्रमीच्या जातीचं समर्थन करायला तुम्ही आम्हाला लावत आहात. ही माझ्यासाठी फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून 1990ला कायदा केला सरकारनं. व्ही.पी. सिंगाच्या काळामध्ये हा कायदा आला, आणि व्ही.पी. सिंगाच्या काळातला हा कायदा काय म्हणतो की अनुसूचित जातीतून धर्मांतर केलेल्या लोकांना अनुसूचित जातीचा दर्जा प्राप्त होईल. म्हणजे 90च्या कायद्यानं आम्हाला अनुसूचित जातीतच ठेवलं. आम्ही बौद्ध झालो, जातीतून बाहेर पडलो, हिंदू धर्माशी आमचा संबंध तुटला. असं असताना सुद्धा 90च्या कायद्यानं आम्हाला अनुसूचित जातीत पुन्हा कोंबलं, आम्हाला तो दर्जा दिला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की या कायद्याचा हा कायदा सगळ्यांना माहीत आहे, परंतु लगेचच 2 वर्षामध्ये बौद्धांसाठी एक दुसरा कायदा आला. सबंध भारतामध्ये जे अनेक धर्माचे लोक राहतात, त्या सगळ्या धर्माच्या लोकांना एकच कायदा आहे, पण बौद्ध धर्माच्या लोकांना या देशातल्या केंद्र सरकारनं 2 कायदे केले. 90च्या कायद्यानं अनुसूचित जातीचा दर्जा दिला, आणि 92चा एक कायदा आला. त्या 92च्या कायद्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन या लोकांच्या बरोबर बौद्धांना सुद्धा धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा दिला. म्हणजे 92च्या कायद्याने आम्ही मायनॉरिटी झालो, अल्पसंख्याक म्हणून, धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मायनॉरिटी झालो. जातीचा संबंध इथं कंप्लीटली आमचा तुटला, जातीचा काहीच संबंध राहिला नाही. मग 1932 पासून बाबासाहेब आंबेडकर
या समाजाला मायनॉरिटीचा दर्जा मिळावा म्हणून बाबासाहेब प्रयत्न करत होते. जिथे जी त्यांच्या ते यश नाही आलं, परंतु 92ला अनायशा केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आणि या समाजाला मायनॉरिटीचा दर्जा दिला आणि जातीचा संबंध आमचा तुटला. आता प्रश्न असा आमच्या समोर आहे की 90चा कायदा मानून आम्ही शेड्यूल कास्ट म्हणून राहायचं का 92च्या कायद्यानं आम्ही मायनॉरिटी होऊन जातीपासून आम्ही अलिप्त राहायचं? हा प्रश्न आमच्या समोर आहे. आता कोणता आम्ही निर्णय घेणार आहोत? जर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अनुयायी असू तर बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प होता की कास्टलेस सोसायटी या भारतामध्ये बनली पाहिजे, जातीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे आणि हा देश बौद्धमय बनला पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. मग आम्ही कोणत्या कायद्याच्या बाजूने गेलं पाहिजे आता हे मला सांगायची गरज नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, कोणत्याही निर्णयाचे पडसाद काय उमटतात याच्यावरती पण आपण चिंतन केलं पाहिजे. जसं मी आता तुम्हाला दोन्ही गोष्टी समजून सांगितल्या, तेव्हा पहिला जो निर्णय आहे पूर्वाश्रमीची जातीची नोंद करण्याचा, हा निर्णय, या निर्णयाच्या बरोबर समाज गेला तर काय होईल? काय होईल? मान्य करूया, सगळ्या समाजानं आपल्या हा पहिला निर्णय आम्ही मान्य केला आणि पूर्वाश्रमीच्या जातीची नोंद करायचा आम्ही निर्णय घेतला. काय होईल? आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मातंग समाजातल्या काही लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय, चर्मकार समाजातल्या काही लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय, ढोरातल्या काही जातीतल्या ढोरातल्या लोकांनी काही बौद्ध धर्म स्वीकारलाय, महाराच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय. मी महाराचं एवढं बोलतो कारण का 100% महाराने अजून बौद्ध धर्म स्वीकारला नाही आहे. अजून पण महाराष्ट्रामध्ये 51 लाख लोक हिंदू महार म्हणून त्याची नोंद आहे. म्हणजे पूर्णपणे महार जातीचे लोक सुद्धा बौद्ध झालेले नाहीत. मग महाराणी बौद्ध धर्म स्वीकारलाय, मातंगानी बौद्ध धर्म स्वीकारलाय, चर्मकारांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय, ढोराणी बौद्ध धर्म स्वीकारलाय, पारध्यानी बौद्ध धर्म स्वीकारलाय, मराठ्यांनी काही बौद्ध धर्म स्वीकारलाय, मुस्लिमांच्या काही लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय. माहिती आहे का तुम्हाला? ब्राह्मणाच्या काही लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय. जर आम्ही पहिला निर्णय मान्य केला तर काय होईल? येणाऱ्या जनगणनेमध्ये ज्या मातंगांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय ते काय लिहितील? मातंग बौद्ध. ज्या चर्मकारांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय ते काय लिहितील? चर्मकार बौद्ध. ज्या महाराणी बौद्ध धर्म स्वीकारलाय ते काय लिहितील? महार बौद्ध. मग बाबासाहेब आंबेडकरांचं ते कोटेशन मी जे तुम्हाला वाचून दाखवलं की जातीला मानणारे लोक बौद्ध धर्मात येतात आणि बौद्ध धर्माला ब्राह्मणी धर्म बनवतात. आणि जर अशी पद्धतीचे बौद्धांमध्ये महार बौद्ध, मातंग बौद्ध, चर्मकार बौद्ध, ढोर बौद्ध, पारधी बौद्ध असे जर का आले तर बौद्ध धर्माचा पारधी धर्म, ब्राह्मणी धर्म बनणार नाही का हा? आणि जर असा धर्म अस्तित्वात आला, बौद्ध धर्म जर असा अस्तित्वात आला तर जात मानसिकता घेऊन जर लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि असा बौद्ध धर्म अस्तित्वात आला तर हिंदू धर्माच्या मानसिकतेप्रमाणेच मातंग जो बौद्ध झालाय तो काय शोधल? कोण मातंग समाजातून बौद्ध झालाय त्याच्याच घरी मी माझी पोरगी देईन, ते असा विचार करेल की नाही? चर्मकार जो बौद्ध झालाय तो पण असाच विचार करेल, महार जो बौद्ध झालाय तो असाच विचार करेल. आणि जर असा विचार केला या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारून तर बौद्ध धर्माचं समतेचं तत्व गेलं कुठं? बौद्ध धर्मात समता आहे ना. मग कोणत्याही जातीचा माणूस बौद्ध झाला तर तो बौद्धच असायला पाहिजे. तो महार बौद्ध, चर्मकार बौद्ध, मातंग बौद्ध कसा होऊ शकतो? अरे तुमच्या या निर्णयामुळं त्याला ते तसं बौद्ध बनायला लागतंय. कसा होऊ शकतो?
बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड धम्मामध्ये सांगितलं, भिक्खूंसाठी सांगितलं. ते काय म्हणाले? ज्या नद्या आहेत त्या नद्या जेव्हा स्वतंत्र वाहतात तेव्हा त्यांचं नाव असतं गंगा, यमुना, कावेरी, सतलज, तापी. पण ह्या नद्या सगळ्या कुठे मिळतात? समुद्राला मिळतात. आणि समुद्राला मिळाल्याच्या नंतर त्या सगळ्यांचं नाव एकच होतं, काय? समुद्र. त्या समुद्राचं पाणी हातात घेऊन कोण ओळखू शकतंय हे गंगेचं पाणी आहे का, यमुनेचं पाणी आहे का, तापीचं पाणी आहे का, सरस्वतीचं पाणी? काय ओळखू शकतं? नाही. त्या सगळ्या नद्या समुद्रात जातात तेव्हा त्या एक रूप होतात आणि त्यांचं सगळ्यांचं नाव काय होतं? समुद्र. तसं या बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही जातीचा माणूस आला, मातंग आला, चर्मकार आला, ढोर आला, म्हार आला, तर तो सुद्धा एकच व्हायला पाहिजे आणि तो म्हणजे बौद्ध, बौद्ध, बौद्ध. मग या असा निर्णय जर समाज घेत असेल आणि उद्या जर का हा ब्राह्मणी धर्म बनत असेल बौद्ध धर्म, तर तुम्हाला माहित आहे का, ही बाबासाहेबांची हार होईल. आणि त्यांची हार दुसरं कोणी करणार नाही, त्यांचेच अनुयायी हार करतील. कसं माहिती आहे? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, जेव्हा निर्णय घेतला तेव्हा काही कमेंट्स आल्या आणि जेव्हा स्वीकारला तेव्हा काही कमेंट्स आल्या. निर्णय घेतला तेव्हा कमेंट्स काय आल्या की बाबासाहेब तुम्ही तुमच्या लोकांचं नुकसान कशाला करता? तुम्हाला असेंब्लीत जागा मिळतात अनुसूचित जातीचे म्हणून, तुम्ही तुमच्या लोकांचं नुकसान कशाला करतात? बाबासाहेब म्हणाले तुम्हाला एवढीच आमची काळजी वाटतेय तर तुम्ही महार बना आणि त्या जागा पटकावा. ह्याला म्हणायचा बाबासाहेबांचा स्वाभिमानी बाणा. अशा अनेक गोष्टी सांगितल्यात मी, आता त्या खोलात जात नाही, उशीर होईल. कारण का माझ्या ताईंना मी इथं बसवलं ते ऐकण्यासाठी, कारण फार महत्त्वाचं होतं हे सगळं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला तेव्हा अशा कमेंट्स, आणि बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर मनुवाद्यांच्या कमेंट्स. लक्षात ठेवा, 2 कमेंट्स फार महत्त्वाचे आहेत. मनुवादी काय म्हटले? बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला पण उडी कुठं मारली? हिंदू धर्माच्या प्रांगणातच. जर तुम्ही हिंदू धर्मातल्या जातींना मी या जातीचा आहे असं म्हणत असाल आणि बौद्ध म्हणून सांगत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांची उडी ही हिंदू धर्माच्या प्रांगणातच पडली आणि इथं तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना हरवलंय. हरवाल तुम्ही. दुसरी कमेंट्स, दुसरी कमेंट्स मी काय सांगितलं होतं रे? हां, दुसरी कमेंट्स, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर तो बौद्ध धर्म म्हणजे हिंदू धर्माचीच एक शाखा आहे. ऐकलंय की तुम्ही? ऐकलंय की नाही? बौद्ध धर्म बाबासाहेबांनी जो स्वीकारला तो हिंदू धर्माचीच एक शाखा आहे. जर बौद्ध धर्मामध्ये महार, मांग, चांभार जातीचे लोक असतील, मानसिकतेचे लोक असतील, जातीचे लोक असतील, तर हिंदू धर्मात त्या जाती आहेत, बौद्ध धर्मात पण त्या जातीचे लोक आहेत. म्हणजे हिंदू धर्माची शाखा बौद्ध धर्म होईल की नाही? इथं आपण बाबासाहेब आंबेडकरांना हरवणार आहोत. मग बाबासाहेब आंबेडकरांना आपण हरवायचं का? ज्या माणसानं आयुष्यभर आमच्या सर्वांगीण विकासासाठी, मान सन्मानासाठी, माना सन्मानानं जीवन जगण्यासाठी अहोरात्र बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, त्या बाबासाहेब आंबेडकरांना आपण हरवणार आहोत का? हा निर्णय आजच्या स्थितीत घेण्याची गरज आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून मित्रांनो, मी अधिक आपला समय न घेता मी एवढंच सांगेन की ज्याने आम्हाला मान, सन्मान आणि स्वाभिमानाचं जीवन दिलं
तो माणूस उत्तुंग शिखरावरचा आहे. त्याचा विचाराचा लोहा आज जग मानतंय. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्याला पदवी मिळाली अमेरिकेसारख्या देशानं, याचा अर्थ नॉलेज म्हणजेच बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हणजेच नॉलेज. अशा उत्तुंग शिखरावरच्या माणसाला जो आम्हाला लाभलेला आहे, अशा माणसाची हार आमच्याच हातात होऊ देऊ नका. आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये स्वाभिमानानं फक्त बौद्ध बौद्ध आणि बौद्धच लिहा. जाकीच्या रकानामध्ये निरंकर राहा. कुठलंही नुकसान होत नाही हे मी तुम्हाला ठासून सांगतो. कारण जोपर्यंत तुमच्या हातात या महाराष्ट्र सरकारनं दिलेलं कास्ट सर्टिफिकेट आहे, तोपर्यंत तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, अजिबात घाबरू नका. कारण सेन्सेसमध्ये जे लिहिलं जातंय ते RTI टाकून पण तुम्हाला मिळत नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका. जोपर्यंत तुमचं सर्टिफिकेट आहे तोपर्यंत तुमचं आरक्षण जाणार नाही. परंतु शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये अडकून जातीची मानसिकता जोपायची का 1992च्या कायद्यानं मायनॉरिटी म्हणून आपण जे सरकार आम्हाला देतंय ते घेऊन आम्हाला जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी फक्त बौद्ध म्हणून आम्ही संघर्ष करून मिळवू, अशा पद्धतीची मानसिकता आपण जोपासून येणाऱ्या भविष्य काळामध्ये या देशामध्ये कोणत्याही जातीचा बौद्ध नसेल, तो फक्त बौद्ध असेल, अशा पद्धतीचा संकल्प आपण या मीटिंगमध्ये करूया. आणि आपण ते कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. आज 15 जून 2026 समता सिंह दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभा म्हणजेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे धम्मप्रचारक मान्य गायकवाड साहेब, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य राजकुमारजी जवादे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रवीणजी खोब्रागडे, या सिद्धार्थ बुद्ध विहाराच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय मारुतरावजी रायपुरे सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले मार्शल अशोक फुलझेले, राष्ट्रीय प्रचारक समता सिंह दल, वेलेकर सर, अशोक सिंग मौर्य, वाळके साहेब, जीवणे साहेब, साव साहेब, आदरणीय तेलंग सर, TD कोसे, आनंद वनकरजी, आमचे स्नेही आणि वादविवादपटू मान्य मनोहरजी वनकर पाटील, या सगळ्यांना सप्रेम जय भीम. आत्तापर्यंत जेवढा कार्यक्रम या विहारांमध्ये झाला त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट भाषण म्हणून मी राजाभाऊ कदम यांच्या भाषणाची जाहीर प्रशंसा करीत आहे. अतिशय सुसूत्र पद्धतीने आणि बाबासाहेबांचे कोटेशन देऊन त्यांनी जी आपल्या भाषणाचं विश्लेषण केलं त्यामध्ये कुठल्याही शंकेला जागा नाही. जसं त्यांनी भाषणाच्या शेवटी 2 मुद्द्यांचा उल्लेख केला की VP सिंग यांनी 1990मध्ये बौद्धांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचा कायदा केला. भारतीय जनगणनेचं जे पुस्तक आहे मोठं, त्या पुस्तकामध्ये ते नमूद केलेलं आहे आणि मी प्रगणक असल्यामुळे ते पुस्तक आजही माझ्याकडे आहे आणि त्या पुस्तकामध्ये ते नमूद केलेलं आहे. 1992चा जो उल्लेख माननीय कदम साहेबांनी केला त्याची गंधवार्ता फारच कमी लोकांना आहे. 1992मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जी धार्मिक अल्पसंख्याक कमिटी होती त्या कमिटीने मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि
आणखी एक कुठला तरी 6 रिलिजनचा एकत्र एक गट निर्माण केला आणि त्यांना धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा प्रदान केला. आम्ही त्याचवेळी समता दलाची एक बैठक स्थानिक वसंत भवनामध्ये आयोजित केली आणि मनमोहन सिंगांना जाहीर पत्र लिहिलं अभिनंदनाचं की तुम्ही हे जे काम केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. यामुळे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळेल आणि बौद्धांना एक धार्मिक अल्पसंख्याक म्हणून ओळख मिळेल. पण त्याच्यावर अजिबात चर्चा होत नाही. 1990पर्यंत येतो आणि तिथेच अडकतो. 92च्या पुढे आपण सरकत नाही. आता ही जी बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन जी कदम साहेबांनी निर्माण केली त्या मिशनच्याच माध्यमातून आम्ही 8-10 लोकांचं एक प्रतिनिधी मंडळ नियोजन भवनामध्ये नेलं. त्याच्यामध्ये आमचे वनकर साहेब होते, मी होतो, अशोकजी फुलझेले होते आणि काही मंडळी होती, सुभाष शेंद्रे वगैरे होते, अंबादे होते, वनकर होते. आणि एक निवेदन दिलं की बौद्ध हे मायनॉरिटीमध्ये येतात तर तुम्ही मायनॉरिटीला ज्या ज्या सोयी सवलती आणि हे देता जे काही असेल सरकारचं ते बौद्ध म्हणून बौद्धांना दिलं पाहिजे आणि बौद्धांना मायनॉरिटीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे. का जातीचं तर तुम्ही सर्टिफिकेट देता पण आम्हाला त्या जातीचंच राहायचं नाही आहे तर आम्हाला जातीचं सर्टिफिकेट कशाला देता, आम्हाला मायनॉरिटीचं द्या ना. ज्यांना जातीचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्यांनी खुशाल घ्यावं. आम्हाला राहायचं नाही तर आम्हाला आग्रह का तुम्ही या जातीचे म्हणून, आम्हाला त्या जातच नको. आता आम्हाला आमचा विकास झाला ना, आता आम्हाला त्याचं चिखलात नाही लोळायचं. तर जर आम्हाला चिखलात राहायचं नाही तर तुम्ही चिखलात होते हे लिहिण्याची गरज काय आहे. तर ही भूमिका आपली बौद्धांची असली पाहिजे. ज्यांना अजूनही असं वाटते की आपल्या सवलती जातील तर जसं आता कदम साहेबांनी एक मार्ग सांगितलेला आहे की जोपर्यंत तुमच्याजवळ अनुसूचित जातीच्या सर्टिफिकेट आहेत तोपर्यंत तुमच्या सवलती जाणार नाहीतच. तर जर आपल्याला अनुसूचित जातीच्या सवलतीच घ्यायच्या आहे तर त्याचं हत्यार आपल्याजवळ आहे. पण हे कुठपर्यंत, एक ना एक वेळ अशी येईल की जेव्हा आपल्याला धार्मिक अल्पसंख्याकाचं सर्टिफिकेट आपल्याजवळ राहील, जर ते सर्टिफिकेट आपल्याजवळ आलं तर आपण इतर धर्माच्या बरोबरीचे होऊ, नाही तर शेड्यूल कास्टच्या सर्टिफिकेटमुळे आपण शेड्यूल कास्टच राहू. म्हणजे तू कोण, महार मांग चमार भंगी हीच न ओळख. शेड्यूल कास्ट म्हणजे काय, शेड्यूल कास्ट म्हणजे जातींचा तो समूह त्याच्यातला कुठली तरी एक तुमची जात जी कुठल्या क्रमांकावर असेल. तर हे आज ना उद्या आपल्याला टाळायचं आहे. बाबासाहेब अतिशय दूरदृष्टीचे होते. त्यांनी भाकरीचा प्रश्न उपस्थित केला होता की भाकरी की स्वाभिमान. तर भाकरी पाहिजे असतील तर अनुसूचित जातीचं राहायचं आणि स्वाभिमान हवा असेल तर आपण बौद्ध झालं पाहिजे आणि बौद्ध सांगितलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाचं प्रामुख्यानं हा विषयच हा होता आणि माननीय कदम साहेबांनी अतिशय उत्कृष्टपणे विवेचन केलेलं आहे. तरीही आपल्याला काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता. हे एक. आणि नंबर 2, आपण आता त्यांचं स्पीच ऐकलेलंच आहे. आपल्याला बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनचं इथं एक जिल्हास्तरीय कार्यकारिणीही गठीत करायची आहे. कारण मी त्यांना ते बऱ्याचदा आग्रह करायचे, मुंबईवरून फोन यायचा. मी त्यांना हे म्हणालो की जोपर्यंत तुम्ही चंद्रपूरमध्ये येत नाही आणि आपली भूमिका ठेवत नाही आणि लोकांना जोपर्यंत ती पटत नाही तोपर्यंत मी काही पाऊल उचलत नाही. योगायोगाने ते आता आलेच, त्यांचा दौराच विदर्भाचा होता. त्याच्यामुळे प्रत्यक्ष आता आपण एकमेकांशी रुबरू झालं, परिचय झाला, त्यांची विचार आपल्याला समजले. बाबासाहेबांची विचारधाराच त्यांनी आपल्यापुढे मांडलेली आहे. आता ती जर पटली असेल तर आपण जिल्हा कार्यकारिणी गठीत करू शकतो एवढं बोलतो. आणि आपण फार आमच्या विनंतीला मान देऊन इथला जो प्रबुद्ध वर्ग आहे, मान्यवर वर्ग आहे, मान सन्मानित प्रतिष्ठित वर्ग आहे, हा सगळा या कार्यक्रमाला उपस्थित झाला. त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. आभार प्रदर्शन दुसरे करणारच आहेत.
आणि येथे मी माझ्या भाषणाला विराम देतो. जय भीम, जय भारत.